मला वाटत नाही आलेत सगळे म्हणून सगळे आलेले वाटत नाही आहेत, बरेच मागे थांबले आहेत असं वाटतं. बरोबर स्वारगेटच्या एसटी स्टँडवरती एका महिलेवरती सकाळी 5:30च्या सुमाराला अत्याचार घडल्याची घटना समोर आल्यावर मी आज इथे भेट दिली आणि भेट देऊन संबंधित पोलीस अधिकारी तसेच पुणे शहराचे DCP यांच्यासह त्यांच्याकडून माहिती घेतली. तसंच त्यांचे आगार निरीक्षक आणि आगार व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी पण बोलले. FIR सुद्धा पाहिला. परिवहन मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट सचिव श्री विवेक भेमनवार यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे. आरोपीपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यामध्ये पोलीस यशस्वी होतील याची मला खात्री वाटते, कारण पोलिसांना बरेचसे धागेदोरे मिळालेले आहेत आणि महत्त्वाचे अनेक मुद्दे यातून उपस्थित होत आहेत. त्याच्यावर पूर्वी अनेक वर्षापासून आम्ही काही सूचना रेल्वे पोलीस, ST स्टँडच्यामध्ये परिवहन पोलीस आणि पुणे शहर पोलीस यांना दिलेले आहेत. या घटनेच्यामध्ये CCTV फुटेज मिळालेलं आहे. त्याच्यामधून आरोपीने तिच्या मुलीची ओळख काढली आणि ओळख काढून त्यानंतर तिच्या ओळखीचा गैरफायदा घेतला आणि बंद असलेल्या बसमध्ये त्यांनी हा अतिप्रसंग केलेला आहे. मी स्वतः काही निर्देश आज STचे तिथे स्थानिक अधिकारी आणि पुणे शहर पोलिसांना दिलेले आहेत. आणि त्याच्यात पहिला जो सूचना माझी आहे की बसेस बंद झाल्यावर त्या लॉक कशा पद्धतीने करता येतील आणि त्या लॉक करण्यात काही अडचण असेल तर रात्री ती बस येऊन पोचल्यावर ती बस साफसफाई होत असतानाच्या आधी सील करण्यामध्ये यावी आणि नवीन चालकाच्या आणि कंडक्टरच्या ताब्यात देत असताना ते सील उघडून खातरजमा करून मग ती बस ताब्यात देण्यात यावी, जेणेकरून ती टेक्निकल कारणं बरीच सांगतात की प्रेशर येतं त्यामुळे दार उघडत नाही. आम्ही जेव्हा एका बसची पाहणी केली आणि त्याच्यामध्ये आतमध्ये आपलं ड्रायव्हरच्या मागचं दार बंद केल्यावर कोणी जर का असेल तर तिथून किती ओरडलं जोरजोराने तरी आवाज ड्रायव्हरपर्यंत सुद्धा पोचत नाही असं दिसतं आहे. कारण गाडीचा आवाज जेव्हा चालू असतो तेव्हा होतं, म्हणून गाडी बंद करून पाहिली त्यावेळेला सुद्धा दिसते की आवाज बाहेर पोचत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर महिला दक्षता कमिट्या जशा पोलीस स्टेशनला असतात तशा ST स्थानकावर सुद्धा महिला सुरक्षा समित्या असाव्यात. सध्या त्यांचे सुरक्षा रक्षक आणि 3 शिफ्टमध्ये काम करणारे आगार व्यवस्थापकांची त्यांच्याकडे टीम आहे. पण ते आगार व्यवस्थापक जे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांनी CCTV फुटेज दर तासात मधून त्यांनी पाहिलं पाहिजे. त्या लवकरात लवकर विशेषतः रात्रीच्या वेळेला